उस्मानाबाद जिल्ह्याचे पहिले खासदार व्यंकटेश नळदुर्गकर यांच्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच नळदुर्ग शहराचे भूमिपुत्र ज्यांनी शहरामध्ये एक हाती सत्ता स्थापन केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मध्ये अपक्ष म्हणून अवघ्या थोड्या मतांनी पराभूत झालेले आणि आता पुन्हा यशस्वी होण्यासाठी उस्मानाबाद लोकसभेसाठी रिंगणात उतरलेले राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अशोक जगदाळे यांच्याशी आमचे एनटीव्ही न्यूज मराठीचे प्रतिनिधी अयुब शेख यांनी बातचीत केली आहे। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा। प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा। प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा। मग हटायचं नाही, विचार काय करतोय समजदार राजा। सरकार पुन्हा आणायचं हाय, सांगायचं हाय अवघा महाराष्ट्र माझा। एक एक जण तन मन धन विसरून झुंजाया। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा। प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने। ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राजकीय वर्तुळामध्ये चांगलाच या ठिकाणी रंग आलेला आहे, असं की आपण पाहिलं असेल स्थानिक स्वराज्य संस्थेचे उमेदवार असू शकलेले आहेत, ज्यांचं नाव या ठिकाणी गोरगरिबांचे कैवारी म्हणून ज्यांनी तुळजापूर तालुक्यामध्ये त्यांचे एक वेगळ्या पद्धतीने राजकीय क्षेत्रामध्ये ठसा उमटलेला आहे, असे व्यक्तिमत्वांची आपण आज बातचीत करणार आहोत। त्यांचं नाव आहे अशोक जगदाळे। नमस्कार सर, एनटीव्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार सर, मला सांगा एकंदरीत आपलं शिक्षण क्षेत्रामध्ये कोणत्या ठिकाणी आपण शिक्षण घेतलं? बालपण हे माझं पूर्ण ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे। मी प्राथमिक शिक्षकांचा मुलगा असल्या कारणाने सर्व बालपण आणि प्राथमिक शिक्षण हे तुळजापूर तालुक्यातल्या सर्व ग्रामीण भागामध्ये जिथे जिथे वडिलांची बदली झाली तिथे तर माझं प्राथमिक शिक्षण झालं। त्याच्यानंतरचं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण नळदुर्ग आणि मुंबई आणि गुलबर्गा अशा 3 ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे झालं। डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरचा झाला, डिग्री सिव्हिल इंजिनिअरिंगची मुंबईमध्ये घेतली आणि त्याच्यानंतर हे प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण झालं। मला सांगा त्यावेळेची एकंदरीत मित्रांची आठवण म्हणून एकंदरीत कुठल्या मित्राला आपण सहकार्य केलेलं? कारण शिक्षण क्षेत्रामधले सहकार्य, कारण आपण राजकीय क्षेत्रामध्ये या ठिकाणी चांगलंच आपलं या ठिकाणी कौतुक होताना दिसून येत आहे। माझ्या पूर्ण व्यावसायिक जीवनानंतर मी ह्या भागामधले जे काही प्रश्न होते त्या प्रश्नाच्या अनुषंगाने व्यवसाय झाल्यानंतर या नळदुर्गकडे जेव्हा जेव्हा यायचो, गावातली परिस्थिती, शेतकऱ्यांची परिस्थिती, ह्या सगळ्या परिस्थितीला बघून कारखान्याच्या माध्यमातून आपण इथे काहीतरी उद्योगधंदा सुरू करावा ह्या अनुषंगाने मी ह्या तुळजापूर तालुक्यामध्ये नळदुर्गच्या परिसरामध्ये काम करण्यास सुरुवात केली। पाहिलं आपण एकंदरीत हेच व्यक्तिमत्व आहे ज्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातलं पहिले खासदार व्यंकटेशराव काका, त्यानंतर आज अशोक जगदाळे यांचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेला वाव ठरत आहे। त्या माध्यमातून सर मला सांगा एकंदरीत शेतकऱ्यांसाठी आपण काय उठाव धरला? शेतकऱ्यांसाठी मेन हा तालुक्यामधला ग्रामीण भागातला आपल्या तुळजापूर तालुक्यातला हा जो शेतकरी जो आहे तो शेतकरी असंख्य प्रॉब्लेमनी, असंख्य अडचणीमध्ये अडकलेला आहे। आज पावसाच्या अभावी आहे, पाऊस असला तर ऊस येतो, ऊस असला तर कारखाना नाही, अशा कित्येक ठिकाणी। त्यामुळेच की काय आपल्या ह्या उस्मानाबाद भागामध्ये बऱ्याचशा आत्महत्या झाल्या। ह्या सगळ्या आत्महत्या बघून आपल्याला कुठेतरी या गावामध्ये किंवा ह्या परिसरामध्ये काम करण्याची इच्छा झाली। त्याच्या अनुषंगाने आपण हा कारखाना घेऊन ह्या विविध क्षेत्रामध्ये उतरलो। आता कारखाना झाल्यानंतरचा जो विषय आहे त्या अनुषंगाने राजकारणामध्ये येण्याची जी समाजाच्या वतीनं समाज कितकं साथ दिलेला आहे? हे समाजकार्य करत असताना गेली मी 5 वर्ष 80% समाजकारण आणि 20% राजकारण। मला काय राजकीय माझ्या कोणी आई वडिलांपासून कोणी राजकीय मला पाठबळ नव्हतं। हे मी राजकारणामध्ये आलो त्याचं कारण आहे सर्वप्रथम मी नळदुर्ग नगरपालिका जी एकदम 25 वर्ष ह्या नळदुर्ग नगरपालिकेचा जो कारभार चालू होता, इथे पिण्याच्या पाण्यापासून कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती। अशा परिस्थितीमध्ये नळदुर्ग नगरपालिकेचे इलेक्शन लागले आणि आपण नळदुर्ग नगरपालिका
निवडणुकीचा आपण एक हाती पूर्ण ताकदीनिशी 25 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा नळदुर्ग नगरपालिका एक हाती राष्ट्रवादीच्या हाती आली. नगराध्यक्ष झाले, 13 नगरसेवक झाले. अशा परीने नळदुर्गच्या नागरिकांनी आपल्याला पूर्णपणे विश्वास दाखवून ही एक हाती सत्ता दिली आणि त्या अनुषंगाने आपण मला सांगा, तुम्ही ह्या नगरपालिकेची ज्यावेळेस सत्ता ही एक हातीमध्ये घेतल्यानंतर पुढची आपली दिशा कोणती ठरली? आता नळदुर्ग नगरपालिकेच्या ह्या यशस्वी आगमनानंतर मी पुढे काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार साहेबांनी मला विधान परिषदेला संधी दिली. त्या अनुषंगाने मी 2018लाच विधान परिषदेची निवडणूक लढवली. 3 जिल्ह्याची ही निवडणूक नळदुर्गच्या एका शिक्षकाचा मुलगा या नात्याने मी पूर्ण 3 जिल्ह्याची निवडणूक लढवली. जी निवडणूक पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या ठसा उमटवून गेली, जिला ह्या निवडणुकीला सुप्रीम कोर्टापर्यंत मला चॅलेंज करायला लागलं, तिथेपर्यंत धाव घ्यायला लागली. पण दुर्दैवाने मला 35 मतांनी कमी पडल्यामुळे माझा याच्यामध्ये पराभव झाला. आणि अशा याच्यानंतर मी आता पुढे कुठे राजकारणामध्ये येण्यासाठी पक्षाच्या पवारसाहेबांनी मला माननीय पवारसाहेबांनी मला सर मला सांगा, एकंदरीत उस्मानाबाद जिल्ह्यातले अनेक शेतकरी आत्महत्या करतात, यासाठी आपण काय उपाययोजना केल्या जेणेकरून आत्महत्या शेतकरी करू नये उस्मानाबाद जिल्ह्यातले? नाही, आत्महत्या ही आपल्या भागातल्या उस्मानाबाद ह्या भागामध्ये बऱ्याचशा आत्महत्या झाल्या. त्या आत्महत्या न होण्यासाठी सर्व राजकीय पक्षातल्या सर्व राजकीय नेत्यांनी राजकारण विसरून ह्या मोहिमेमध्ये आले पाहिजे, जेणेकरून कुठच्याही आत्महत्या न करण्यामागे काय केलं पाहिजे तर शेतकऱ्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे, त्याच्या आर्थिक कुठेतरी त्याला पाठबळ दिलं पाहिजे. ह्याच अनुषंगाने मी जवळपास गेल्या 5 ते 6 वर्षापासून नळदुर्ग परिसर, तामळवाडी परिसर, काकरंबा परिसर अशा बऱ्याच भागामध्ये सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं. त्या आयोजनामध्ये कमीत कमी 300-400 लग्न आपण करून देतोय, ज्यामध्ये मणिमंगळसूत्रापासून सर्व खर्च चांगल्या पद्धतीने लग्न, जसं आमच्या एका मध्यमवर्गीयाच्या कुटुंबामध्ये जसं लग्न होतं अशा प्रकारे गोरगरिबांचे लग्न केले. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल. आज मागच्या 2-3 वर्षापासून आपण दुष्काळामध्ये आहोत. पिण्याच्या पाण्यासाठी शासनाची जिथे जिथे मदत होत नाही तिथे तिथे आम्ही टँकर पाठवले. मी स्वतः आई वडिलांच्या नावाने जे प्रतिष्ठान आहे त्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आपण टँकर दिले. जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी गावोगाव हौद दिले. या रानामध्ये प्राणी आहेत, त्या प्राण्याला सुद्धा मागच्या 2 वर्षाखाली पाण्याची खूप आली, तिथे सुद्धा हौद ठेवून आपण तिथे पाणी भरून व्यवस्था केलेली आहे. हा पाण्याचा विषय झाला. त्यानंतर जे काही शेतकरी आत्महत्याग्रस्त गेले, मागच्या 2 वर्षापूर्वीचा मी वाढदिवस शेतकऱ्यांच्या सर्व कुटुंबाला बी बियाणं खतं वगैरे देऊन अशा प्रकारे साजरा केला. जर आपण अशा प्रकारे जर शेतकऱ्यांच्या पाठी उभा राहिलो तर यापुढे आपण सर्व राजकीय नेत्यांनी, इवन मी, की तुळजापूर तालुक्यामध्ये याच्या पुढील कामामध्ये पुढील काळामध्ये एकही आत्महत्या होणार नाही याची काळजी मी स्वतः जातीने लक्ष देऊन करणार आहे. पाहिलं आपण अत्यंत तालुक्याची जर परिस्थिती पाहिलं तर दुष्काळ जाहीर झालेला आहे उस्मानाबादकरांना, परंतु अद्याप कुठलीही मदत न मिळता या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी सामाजिक 80% समाजकारण करून आणि 20% राजकारण करणारे व्यक्तिमत्व आज अतिशय या ठिकाणी संकटीमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना सदैव मदत करत आहेत. येणारे सध्या सोशल मीडियावरती उस्मानाबाद जिल्ह्यातले खासदार रवींद्र गायकवाड यांनी हरवल्याची चर्चा मात्र रंगताना दिसून येते. त्याबद्दल अशोक जगदाळे यांचं काय मत आहे जाणून घेऊ. सर मला सांगा, एकंदरीत या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या खासदारांनी विकासासाठी काय प्रयत्न केलेत आपल्याला अपेक्षित? या जिल्ह्यातले जे 2 लोकप्रतिनिधी आहेत, आपल्या तुळजापूर तालुक्यातले आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत, यांनी ज्या प्रकारे ह्या जिल्ह्याकडं गेल्या 5 वर्षामध्ये बघायला पाहिजे त्या प्रकारे बघितलं गेल्या नसल्यामुळे आज ही जी काही तालुक्यामधली आणि ह्या जिल्ह्यातली जी अवस्था झाली आहे ती, त्याचं उदाहरणार्थच द्यायचं झालं तर तुम्ही हा सोलापूरपासून दोन्ही तालुक्यातून जाणारा हा नॅशनल हायवे नंबर 9 घेतला. आज गेल्या कित्येक वर्षापासून हे काम बंद पडलेलं आहे. निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. शेकडो लोकांचे तिथं शेकडो लोक मृत्यूमुखी पडलेत. अशा परिस्थितीमध्ये हा हायवेचा विषय लोकप्रतिनिधी, खासदार या नात्याने यांनी हा तडीच घेऊन जायला पाहिजे होता. दुसरा प्रश्न जो रेल्वेचा प्रश्न आहे, जो कित्येक वर्षापासून आज आपल्या तुळजापूर आणि उस्मानाबादकरांसाठी रेल्वे यावी ही समस्त
जिल्ह्याच्या नागरिकांची अपेक्षा आहे ती सुद्धा 950 कोटीच्या प्रकल्पाला केवळ 1 कोटी रुपयाची काहीतरी नियोजन केलं आणि इलेक्शनच्या तोंडावरती 4 दिवसानंतर आचारसंहिता लागण्यापूर्वी कुठेतरी मुंबईमध्ये याचं उद्घाटन होतं, त्याला निधी नाही आहे. ह्या अशा प्रकारचा विकास 2 रेल्वेचा विषय झाला, तुमचा हा नॅशनल हायवेचा झाला. दुसरा हायवे जो आहे जो तुळजापूरपासून अक्कलकोट मार्गे कर्नाटकामध्ये चाललाय, त्या सुद्धा हायवेचा महामार्गाचा जो काही काम चालू आहे शेतकऱ्यांना मोबदला दिला जात नाही. आज नळदुर्ग आणि हा पूर्ण अक्कलकोट परिसरामधल्या एकही शेतकऱ्याला मोबदला न देता जमिनी डायरेक्ट घेऊन काम सुरू आहे. ह्या सर्व कामासाठी खासदार या नात्याने सन्माननीय जे काय खासदार आहेत किंवा तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत यांनी लक्ष घालून ह्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि हा विकासाचं काम पूर्ण केलं पाहिजे. तालुक्याचा विकास तितकंच झालेला आहे. तालुक्याचा विकास जर आपण आता पाहिलं तर ह्या तालुक्यामध्ये विकास तसा म्हणावा तसा गेलेला नाहीये, बिलकुल झालेला नाही असं म्हणणार नाही, काही प्रमाणामध्ये झालाय. पण जो नक्की 25 वर्षामध्ये जो विकास अपेक्षित होता त्या गतीने तो विकास नाही झाला. आजही तुम्ही जर पूर्ण तालुक्यात जर बघितलं, तुम्ही कुठच्याही 9 गट आपले आहेत त्या प्रत्येक गटामध्ये जा, जिथे रस्त्याची अवस्था पाहिली, शिक्षणाची अवस्था बघितली, प्रत्येक जिल्हा परिषदेची शाळा आपण पूर्ण तालुक्यात बघा, तिथे कुठं पत्रे नाही आहेत, कुठे 10वी 11वी पर्यंतच्या 10वी पर्यंतच्या शाळा आहेत. मुली मोठ्या झालेल्या असतात, त्या मुलींना शौचालय सुद्धा नाही आहे. अशा परिस्थितीत शिक्षण क्षेत्र आहे, कुठे शिक्षक आहेत, कुठे वर्ग भरत नाहीत, कुठे झाडाखाली वर्ग बघतात. ही परिस्थिती शिक्षणाची आहे. पाणी सुद्धा आज एवढ्या वर्षानंतर 25 वर्ष आपण लोकप्रतिनिधी म्हणून जर काम करत असेल तर आपण आजही हा तालुका पाण्यापासून वंचित आहे. आजही आपल्याला टँकर घ्यायला लागतो, आजही हे घ्यायला लागतं. ही कुठेतरी परिस्थिती सुधारायला पाहिजे. ही सुधारण्यासाठी सर्व शेतकऱ्यांच्या मागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. पाण्याची सुविधा व्यवस्थित पण करून दिली पाहिजे. शिक्षणाच्या क्षेत्रात वाव आहे, रस्ते नाही आहेत, लाईट नाही आहे. लाईट आज येते, रात्री पाणी द्यायला आपल्याला शेतात जायला लागतं 3 पाळीमध्ये, एक फेसमध्ये येतो, दुसऱ्यामध्ये असा आहे. अशा परिस्थितीत शेतकरी पूर्ण अडचणीत आल्यामुळेच ह्या मागच्या काळामध्ये ज्या काय आत्महत्या झाल्या आणि विकासाचा आपण प्रश्न विचारलाय, हा विकासाचा प्रश्न खूप चांगला आहे. विकास करण्याला खूप वाव आहे. आजपर्यंत ज्या गतीने झाला नाही आहे, ह्या पुढच्या डबल गतीने विकास व्हायला पाहिजे. कमीत कमी मूलभूत सुविधा ज्या आहेत, शिक्षणाच्या सुविधा आहेत, मला आज असं म्हणायचं नाही की पुणे मुंबई सारखे शिक्षण आणा, पण कमीत कमी आपल्या ग्रामीण भागामध्ये मी सुद्धा शिकून मोठा इंजिनियर झालो, अशी कितीतरी बुद्धिमान मुलं आहेत. त्यांना एका चांगल्या प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी त्यांना चांगल्या प्रकारच्या पायाभूत सुविधा दिले, शाळा दिल्या पाहिजेत, रस्ते दिले पाहिजेत आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी विकास हा म्हणावा तसा झाला नाही. हा विकास करायचा असेल तर मला स्वखर्चाने सगळे रस्ते करू शकणार नाही, स्वखर्चाने शाळा करू शकणार नाही, स्वखर्चाने मी पाणी पूर्ण तालुकाभर देऊ शकत नाही. जे काय माझ्या पद्धतीने देतो यासाठीच मी राजकीय क्षेत्रामध्ये येऊन ह्या शासनाच्या ज्या काही सुविधा आहेत, शासनाच्या ज्या काही योजना, ह्या प्रत्येक घरापर्यंत जाण्याचं स्वप्न मी बघत आहे. चर्चा होत आहे, जर आपल्या पक्षानं जर संधी दिली तर आपण लढवणार का? लोकसभेच्या खासदारकी संदर्भामध्ये जर काय जो आपण प्रश्न विचारला आहे, हा प्रश्न सन्माननीय पवार साहेबांनी सुद्धा मला विचारला होता की आपण खासदारकीसाठी इच्छुक आहात का. तर मी त्यांना सांगितलं होतं की सर, आपण मला संधी दिली तर नक्कीच लोकसभा लढवणार आहे. फक्त आपल्या संधीची आपण आदेश दिल्यानंतर आम्ही लगेचच लोकसभेची तयारी करू, असं मी साहेबांनाही सांगितलंय. आपल्याही माध्यमातून मी समस्त जनतेला सांगतो, मला सन्माननीय पवार साहेबांनी आदेश दिला लढवण्याचा तर मी लढवण्यास तयार आहे. त्याचं कारण असं आहे, लढवावी असं काय वाटतं, कारण हे जे काय भाजप सरकार किंवा शिवसेनेचं सरकार, हे केंद्रातलं भाजपचं सरकारने जे काही आजचे दिनाच्या ज्या घोषणा आहेत त्या शेतकऱ्यापर्यंत गेलेल्या नाही आहेत. ह्या फक्त घोषणाच राहिल्या. आज कोट्यावधी रुपये, आज कोणतंही वर्तमानपत्र बघितला, देशाच्या प्रत्येक वर्तमानपत्र असो, पेट्रोल पंप असो, इथे कोट्यावधी रुपयाच्या जाहिराती होतात. त्यातल्या ह्या जाहिरातीतला अर्धा जरी खर्च जर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये दिला असता तर हा बळीराजा सुखी झाला असता. त्याच्याचसाठी मी ही लोकसभा लढवण्यासाठी पवार साहेबांच्या आदेशाची वाट बघत आहे.
पाहायला आपण एकंदरीत ही परिस्थिती पाहताच या ठिकाणी उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकसभा चांगलीच या ठिकाणी रंगताना दिसून येत आहेत. कारण आपण वास्तुस्थिती पाहता 4-4.5 वर्ष खासदार गायब झाले अशी चर्चा आहे. त्यानंतर राष्ट्रवादीतून या ठिकाणी अनेक या ठिकाणी उमेदवार इच्छुक आहेत. त्यानंतर अशोक जगदाळेची जर उमेदवारी निश्चित जर ठरली तर येणारा काळ हा वेगळा ठरणार दिसून येत आहे. कारण येणाऱ्या लोकसभा चांगल्याच या ठिकाणी रंगताना दिसून येत आहेत. कारण लोकसभेच्या उमेदवारीसाठी रिंगणात पाऊल ठेवलेले आहेत अशोक जगदाळे. कितपत यश मिळणार हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन अली जाधव सह मी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, उस्मानाबाद. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आता मग हटायचं नाही, विचार काय करतोय समजदार राजा. सरकार पुन्हा आणायचं हाय, सांगायचं हाय अवघा महाराष्ट्र माझा. एक एक जण तन मन धन विसरून झुंजाया. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथी.